नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आपल्या राजर्षी न्यूज उज्ज्वल भारतमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, गुरु रविदास सेवा मिशनच्या माध्यमातून आम्ही जे संत गुरु रविदास महाराजांचे अपरिचित वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचा आढावा घेत असून त्या वाङ्मयामध्ये आपल्याला समाजाचं हित पाहून ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. गुरु रविदासांचा जो दोहा आहे, रविदास मधुरा क्यों पीजिए, जो चढ़े चढ़े उतराय, नाम महारस पीजिए, जो चढ़े नहीं उतराय. या दोह्याचा सरळ अर्थ आहे, मित्रा दारू का पितोस, जी पिल्यानंतर चढते. मित्रा दारू का पितोस, मित्रा दारू का पितोस, जी चढल्यानंतर कालांतराने उतारते आणि उतरल्यानंतर परत तू त्या दारूच्या गुत्त्याकडे जातोस आणि परत दारू पितोस. ती परत चढते आणि परत हळूहळू ती उतरते आणि ती उतरल्यानंतर परत तू पिण्यास परत तिथंच जातो. म्हणजे हा तुझा दिनक्रम असा ठरलेला आहे. जायवर एक खाली, जायवर एक खाली. याचा अर्थ हे काम एखादा मूर्खच व्यक्ती करू शकतोस. ज्याला जीवनामध्ये खरा रस समजलेला नाही, ज्याला जीवनामध्ये जगावे कसे हे समजले नाही, अशी माणसं फक्त दारूसाठी पितात आणि अशी माणसं संसाराला उद्ध्वस्त करून टाकतात. हा या दोह्याचा सरळ अर्थ आहे. परंतु मित्रांनो, एक जर आपण ह्या गोष्टीमधून संदेश रविदासांचा नीट समजून जर घेतला, तो संदेश असा आहे. या संदेशामध्ये मला काही जाणवल्या गोष्टी, एखाद्या गोष्टीचा आपण जर ध्यास घेतला, एखाद्या गोष्टीची जर आपण नशा केली, मग ती अभ्यासाची असू द्या, नोकरी पेशाची असू द्या, किंवा एखाद्या ध्येय उद्देशाची असू द्या, एखादा उद्योगपती बनण्याचा ध्यास असू द्या, हे ध्यास म्हणजे नशा. ती नशा किंवा समाजकारणाची घ्या, राजकारणाची घ्या, पण ते प्रामाणिक असलं पाहिजे मित्रांनो, आणि दिखाऊपणा नको. आणि त्या प्रामाणिकपणाची खास धरण्यासाठी करण्याची जी नशा, जी फुले, शाहू आंबेडकर, रविदास, कबीर, बुद्ध यांनी केली, ती नशा एकदाच केली, ती परत उतरली नाही. अशी नशा करा की ती आयुष्यभर कधीच उतरणार नाही. म्हणून रविदासांच्या या दोह्यामधून आपल्याला हा संदेश मिळाला आहे की आपण अशा पद्धतीची नशा करावी की जी नशा केल्यानंतर मरेपर्यंत उतरली नाही पाहिजे आणि आपला संसारही सुखी झाला पाहिजे ना आपल्यामुळे जनताही सुखी झाली पाहिजे. असा गोड संदेश मला ह्या दोह्याच्या माध्यमातून मिळाला. सरळमध्ये म्हणजे आपण चुकीच्या मार्गाने जाऊ नका, चांगल्या मार्गाची कास धरा. चांगला मार्ग हा नितांत परिश्रम करत तुम्हाला त्या उंच शिखरावर घेऊन जाईल की ज्या शिखरावर गेल्यानंतर तिथून खाली पडायची कधीच भीती राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो. हा दोहा तुम्हाला कसा वाटला? मी माझ्या पद्धतीनं आपणास सरळ साध्या पद्धतीनं समजून सांगायचा प्रयत्न केला. याबद्दल जरूर प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.